मॉर्निंग स्टुडंट्स. लास्टच्या आपण काही व्हिडिओजमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया हा पार्ट जवळपास आपण पाहिला. त्याच्यामध्ये आपण रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया, नंतर काही दोन थिअरम्स पाहिले. थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. आणि आपण एक न्यूमरिकल स्टार्ट केला होता ज्याच्यामध्ये आपण पाहत होतो की फ्लायव्हील आहे, एक फ्लायव्हील आहे, जे फ्लायव्हील त्याच्या सेंटर ऑफ मासमधून पास झालेला जो परपेंडिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे त्याच्या भोवती रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे. मग आपल्याला माहीत आहे जो कुठला ऑब्जेक्ट मूव्हिंग असतो, फॉर एक्झाम्पल फॅन आहे, मोशनमध्ये आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी आहे, कुठली, कायनेटिक एनर्जी. कुठलाही ऑब्जेक्ट आपण अर्थ सरफेसपासून थोडा वर उचलला किंवा कुठल्याही हाईटला घेऊन गेलो, पृथ्वीच्या अर्थ सरफेसपासून आपण एका ठराविक त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या आतमध्ये समजा आपण एखादा ऑब्जेक्ट वर उचलला किंवा त्याला हाईट दिली तर त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असते. आणि जर समजा तोच ऑब्जेक्ट किंवा कुठलाही ऑब्जेक्ट पृथ्वीच्या सरफेसवर समजा मोशनमध्ये असेल त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. मग ती कुठल्याही प्रकारची मोशन असू द्या. मग इथं आपण रोटेशनल मोशन पाहत आहोत, तर या ठिकाणी फ्लायव्हील जर समजा रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये रोटेशनल कायनेटिक एनर्जी प्रेझेंट आहे. तर आपल्याला त्यांनी फर्स्ट पार्टमध्ये, प्रॉब्लेमच्या फर्स्ट पार्टमध्ये त्यांनी आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करायला सांगितली होती. ती आपण कॅल्क्युलेट केली. के रोटेशनल इज इक्वल टू 5000 जूल. जूल हे काय आहे, SI सिस्टीममध्ये कायनेटिक एनर्जीचं युनिट आहे, बरोबर आहे. तर ती रोटेशनल एनर्जी आपण कॅल्क्युलेट केली बाय युझिंग गिवन डेटा. त्याच्यात त्यांनी आपल्याला मास सांगितलेला आहे, रेडियस, डायमीटरवरून आपण रेडियस फाइंड आउट केली, फ्रिक्वेन्सी सांगितलेली आहे आणि पाय स्क्वेअरची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला 10 घ्यास सांगितलेला आहे. आता जो नेक्स्ट पार्ट आहे प्रॉब्लेमचा हा थोडा इम्पॉर्टंट आहे. हा टोटल न्यूमरिकल तुम्हाला 4 मार्काला एक्झाममध्ये विचारू शकतात असा एवढा न्यूमरिकल आहे. इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला 2 मार्काला विचारू शकतात. सेकंड पार्ट जो त्यांनी सांगितला आपल्याला तो काय सांगितला आहे, कॅल्क्युलेट इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याच व्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करा. कधी तरी सांगितले आपल्याला, इन केस इट इज रोटेटेड अबाउट अ टँजेंट इन इट्स प्लेन. जर समजा तेच फ्लायव्हील एका अशा ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेट होत आहे जे त्याच व्हीलच्या प्लेनमध्ये त्या व्हीलला टँजेंट आहे. म्हणजे कशा पद्धतीनं, तर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. आत्तापर्यंत आपण काय केलं बघा, हा व्हील, बरोबर आहे, या व्हीलच्या हा व्हील ज्या प्लेनमध्ये आहे त्या प्लेनमध्ये 2 ॲक्सिस आपण कन्सिडर करतो, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, आणि त्यांना परपेंडिक्युलर हा तुमचा झेड ॲक्सिस, बरोबर आहे, जो सेंटर ऑफ मासमधून पास झाला आहे याच्या भोवती तो रोटेशनल मोशन परफॉर्म करतोय व्हील. तर त्यांनी काय सांगितले की टँजेंट इन इट्स प्लेन. म्हणजे याचा अर्थ समजा ती टँजेंट आपण कशीही काढू शकतो. समजा हा सर्कल काढला मी या ठिकाणी तर टँजेंट मी अशी काढू शकतो आणि हा सेंटरमधून पास झाला तुमची डायमीटर, बरोबर आहे, कसंही काढू शकतो तुम्ही, त्यात काही नाही. समजा मी याला असं तुम्हाला समजावून म्हणून इथं रिंगच काढतो म्हणजे तुम्हाला समजेल. हे अशा पद्धती डिस्क आहे किंवा रिंग आहे, बरोबर आहे, किंवा ती लॅमिनार बॉडी आहे किंवा ते फ्लायव्हील आहे. तर त्याने आपल्याला म्हणलं याच फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करा अबाउट इट्स टँजेंट इन इट्स प्लेन. 2 प्रकार आहेत, टँजेंट इन इट्स प्लेन, टँजेंट टू इट्स प्लेन. हा समजा हात मी असा पकडला तर या ठिकाणी हा हात ज्या प्लेनमध्ये आहे त्या प्लेनला नाव दिलं मी XY प्लेन. ते प्लेन आहे असं XY प्लेन, एक एक्स ॲक्सिस दुसरा वाय ॲक्सिस, बरोबर आहे. तर या प्लेनमध्ये जर मी समजा हा पेन याला असा पकडून असा नेला अशा पद्धतीनं, तर हा पेन या प्लेनला टँजेंट झाला, परंतु कसा, इन इट्स प्लेन, त्याच प्लेनमध्ये हा देखील ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, त्याच प्लेनमध्ये, बरोबर आहे. परंतु टँजेंट टू इट्स प्लेन असं जर केलं तर आपल्याला तो असा पकडावा लागेल. तो ॲक्सिस ऑफ रोटेशन तुमचा असा पास झाला पाहिजे. याच्या एजमधून पास झाला आहे किंवा एजमधल्या एखाद्या पॉईंटमधून पास झाला आहे, परंतु या प्लेनला तो कसा आहे, टँजेंट आहे, बरोबर आहे. ह्याला म्हणायचं टँजेंट टू इट्स प्लेन असा पास झाला, आणि टँजेंट इन इट्स प्लेन या डायरेक्शननं पास झाला. सिमिलरली इथं व्हील पकडला आपण, फ्लायव्हील, या फ्लायव्हीलच्या सर्कम्फरन्सवरून किंवा त्या सर्कम्फरन्सच्या एका पॉईंटमधून तो ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाला, याला म्हणायचं टँजेंट इन इट्स प्लेन. आणि असं पकडला तर टँजेंट टू इट्स प्लेन. मग तिने आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय म्हणलेलं आहे, तर कॅल्क्युलेट इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया इन केस इट इज, म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन किंवा इट इज म्हणजे फ्लायव्हील रोटेटेड अबाउट अ टँजेंट, एका टँजेंट भोवती ती रोटेट होत आहे. तर ती टँजेंट कशी आहे, तर इन इट्स प्लेन आहे. ती टँजेंट कशी आहे, त्याच
फ्लायव्हीलच्या प्लेनमध्ये आहे, म्हणजे ती मला या पद्धतीनं काढावी लागेल. याच्या भोवती ती फ्लायव्हील रोटेट होत आहे, तर त्यावेळेस मला या टँजंटला मी आय टँजंट असं नाव देतो. स्मॉल टी द्या किंवा कॅपिटल टी द्या. जी पॅरलल आहे त्याला आय पॅरलल पण म्हणू शकता. का बरं नंतर सांगतो, कारण ती पॅरलल आहे डायमीटरला. तिथं आपण तुम्ही आय पॅरलल म्हणा किंवा सिम्पल आय म्हणू शकता किंवा आय टँजंट, कारण त्याच्या भोवतीचा त्या फ्लायव्हीलचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपल्याकडं काय या या फ्लायव्हीलचं जर बघितलं आपण तर आपल्याकडे फक्त एकच गिवन डेटा आहे. फ्लायव्हील इज नथिंग बट डिस्क. A flywheel has a disc-like structure. Therefore, its moment of inertia about an axis which is passing through its center of mass and perpendicular to its plane, that is Iz or I center, is equal to half mr square. हा एवढाच एक गिवन डेटा आपल्याकडे प्रेझेंट आहे, एवढंच मला माहीत आहे. मग मला याचं जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल तर मला याच्या भोवतीचं मोमेंट ऑफ इनर्शियासाठीचं इक्वेशन माहीत नाही, ते आपल्याला डिराईव्ह करावं लागेल. आता आपल्याला ॲक्च्युअल हे काढायचं आहे. मग याच्यासाठीचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्या, आता इथं आपण काय केलं, समजा कन्स्ट्रक्शन केलं. काय, कन्सिडर टू ॲक्सेस एक्स अँड वाय ॲक्सेस विच आर लाईंग इन द सेम प्लेन ऑर लाईंग इन द प्लेन ऑफ डिस्क ऑर फ्लायव्हील. ज्या प्लेनमध्ये फ्लायव्हील प्रेझेंट आहे त्याच प्लेनमध्ये मी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असे दोन आपण ॲक्सिस या ठिकाणी कन्सिडर करू. बघा इकडं एक मी कन्सिडर केलं या ठिकाणी, हा तुमचा एक्स ॲक्सिस, मगाच्या डायग्राममध्ये मी इथं काढलं होतं, हा तुमचा एक्स ॲक्सिस, आणि दुसरा इथून असा कन्सिडर केला होता आपण हा वाय ॲक्सिस, आणि हा तिसरा झेड ॲक्सिस. म्हणजे इथं काय तयार झालं, थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसची सिच्युएशन तयार झाली. आता हा तुमचा एक्स ॲक्सिस जर बघितला तर एक्स ॲक्सिस काय आहे, डायमीटर आहे. वाय ॲक्सिस जर बघितला तर वाय ॲक्सिस पण काय आहे, डायमीटर आहे. म्हणजे याला म्हणू शकतो आपण आय एक्स इज इक्वल टू आय डायमीटर, आणि इथं म्हणू शकतो आपण IY is equal to I diameter, because X and Y both these axes are diameters of that flywheel. दोन्ही पण त्या फ्लायव्हीलचे डायमीटर्स आहेत. मग इथं आपण खाली एक लिहू शकतो काय, using theorem of perpendicular axis. Theorem of perpendicular axis, that is Iz is equal to Ix plus Iy. But we know that Iz is nothing but I center is nothing but half mr square. आपल्याला माहित आहे Iz म्हणजे काय आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. कशाचा, त्या फ्लायव्हीलचा. कशा भोवतीचा, अबाउट अन ॲक्सिस विच इज पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. Iz हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याच फ्लायव्हीलचा. अशा ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवतीचा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन त्या व्हीलच्या सेंटर ऑफ मासमधून पास झाला आहे आणि कसा आहे, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आहे. बरोबर आहे. मग इथं आपण लिहू शकतो Iz इज इक्वल टू IC इज इक्वल टू हाफ mr स्क्वेअर. मग पुट दिस व्हॅल्यूज इन अबाव इक्वेशन. काय मिळेल या ठिकाणी, IC इज इक्वल टू Iz जागर मी IC ठेवतो आणि Ix अँड I इथं लिहितो वाटलंच तर. वी नो दॅट Ix इज इक्वल टू Iy इज इक्वल टू I डायमीटर. का बरं असं लिहिलं आपण, कारण मी सांगितलं होतं तुम्हाला एक्स अँड वाय ॲक्सिसेस आर डायमीटर्स ऑफ दॅट फ्लायव्हील. देअरफॉर Ix इज इक्वल टू Iy इज इक्वल टू I डायमीटर. देअरफॉर अबाव थिअरम बिकम्स I सेंटर इज इक्वल टू I डायमीटर प्लस I डायमीटर. मग काय येईल, I सेंटरची व्हॅल्यू आहे हाफ mr स्क्वेअर इज इक्वल टू ID प्लस ID 2ID और I डायमीटर. देअरफॉर I डायमीटर इज इक्वल टू टूला इकडे घेऊन या, काय होईल 2 2 जा 4 mr स्क्वेअर. म्हणजे मला या ठिकाणी डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला त्या फ्लायव्हीलचा, हाफ mr 1/4 mr स्क्वेअर. म्हणजे मला हा मिळाला ID इज इक्वल टू 1/4 mr स्क्वेअर. आता जर बघितलं आपण डायमीटरचा मला भेटला. आता डायमीटरला पॅरलल ही टँजंट आहे आणि या टँजंट भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा इकडे आपण काय केलं, परत सांगतो मी.
आपण काय केलं सुरुवातीला, आपला प्रॉब्लेम आपल्याला काय सांगतोय, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करा. कशाचा? त्या फ्लायव्हीलचा. कशाभोवतीचा? तर डिफरंट ॲक्सिस ऑफ रोटेशन. वही आहे, नोटबुक. आपण त्याला कसंही फिरवू शकतो. सेंटरलाच त्याला आपण समजा रॉड पास केला आणि फिरवलं असं नाही. साईडला रॉड पास करा किंवा कुठल्याही ऑब्जेक्टला आपण डिफरंट ॲक्सिस ऑफ रोटेशनचा यूज करून त्याला आपण रोटेशनल मोशनमध्ये टाकू शकतो. फक्त त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिफरंट येईल. बरोबर आहे. तो पार्ट डिफरंट आहे, परंतु आपण कुठल्याही ऑब्जेक्टला कुठल्याही ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेट करू शकतो. मग आता इथे काय सांगितलेला, या ठिकाणी ही जी फ्लायव्हील आहे, या फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशाभोवतीचा, तर असा ॲक्सिस ऑफ रोटेशन जो त्या फ्लायव्हीलच्या प्लेनमध्ये आहे परंतु त्या फ्लायव्हीलला टँजंट आहे. तर तो आपण या ठिकाणी ड्रॉ केला आय टँजंट. तो आपल्याला कसा दिसतोय? पॅरलल दिसतोय. पॅरलल कशाला? तर त्या डायमीटरला. कशाच्या? रिंगच्या डिस्कच्या डायमीटरला तो ॲक्सिस ऑफ रोटेशन पॅरलल आहे, ज्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आता इथं आपल्याला सिच्युएशन तयार झाली. कशाची? थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. पॅरलल ॲक्सिस थिअरम हा आपण कुठल्याही शेपच्या बॉडीला यूज करू शकतो, परंतु थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस हा आपल्याला फक्त आणि फक्त रिंग लाईक बॉडीज और डिस्क लाईक बॉडीज और प्लेन लॅमिनार शीट लाईक बॉडीज आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. बरोबर आहे. हा थिअरम तो आपण इथे यूज केला, त्याच्यावरून आपण इथं डायमीटर फाइंड आउट केली. आता आपल्याला इथं काय राहिलं? आय टँजंट काढण्यासाठी मला या ठिकाणी परत एकदा कन्स्ट्रक्शन करावं लागेल. इथं जर बघितलं आपण तर डिस्टन्स बिटवीन दीज टू पॅरलल ॲक्सिस इज नथिंग बट रेडियस कॅपिटल आर. बरोबर आहे. कॅपिटल आरने आपण दाखवले सुरुवातीला, जी काय आहे त्या फ्लायव्हीलची रेडियस आहे. बरोबर आहे. विच इज इक्वल टू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस, दॅट इज एच इज इक्वल टू कॅपिटल आर. दोन पॅरलल ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय आहे, तर आपण सरळ इमॅजिन करा. काही डिस्क आहे अशी, ही तुमची डायमीटर म्हणजे एक्स ॲक्सिस. बरोबर आहे. हे जे स्ट्रक्चर आहे ते असं ठेवलं आहे. याला मी तुम्हाला असं करून दाखवतो. याच्यामध्ये हा तुमचा झेड ॲक्सिस असा बाहेर आला, वरचा जो आहे तो असा बाहेर आला, परंतु एक्स ॲक्सिस कसा आहे? अलॉंग डायमीटर म्हणजे असा आहे, असा. त्याला रिंगला टँजंट म्हणजे हा तुमचा आय टँजंट. ह्या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ दॅट डिस्क. म्हणून तुम्हाला मी म्हणलं एच इज इक्वल टू आर. मग इथं आपल्याला काय म्हणता येईल? युजिंग पॅरलल ॲक्सिस थिअरम ऑर थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. काय या ठिकाणी आपल्याला माहिती आहे फॉर्म थिअरम काय सांगतो? आय ओ इज इक्वल टू आय सेंटर प्लस एम एच स्क्वेअर, वेअर आय ओ म्हणजे काय? जो आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे तो असतो आय ओ, किंवा त्याला म्हणतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस. बरोबर आहे. आय ओ. आय सी म्हणजे काय आहे? आय सी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट परपेंडिक्युलर ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. जो आपल्या या ठिकाणी कुठला आहे? आता या ठिकाणी आपल्याला हे दोन कन्सिडर केलं तर आपण सेंटर ऑफ मासमधून पास झालेला आपल्यासाठी या केसमध्ये हा आय डायमीटर आहे. त्याच्यामुळे तुमचा माहीत असलेला आय सी म्हणजे आय डायमीटर वापरायचा. हे इक्वेशन यूज करत असताना आपल्याला जे मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत आहेत ते या ठिकाणी यूज करायचे असतात. म्हणजे समजा आपण सिच्युएशन तयार केली या दोन ॲक्सिस ऑफ रोटेशनवरून, जे दोन एकमेकाला पॅरलल आहेत, तर दोघांचाच यूज करायचा. बरोबर आहे. जर समजा तुम्ही थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसची सिच्युएशन यूज केली तर मग त्या ठिकाणी तुम्हाला हा यूज करावा लागेल. बरोबर आहे. मग इथं आपल्याला थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आहे, त्याच्यामुळं हा जो आहे हा आपल्यासाठी सेंटर ऑफ मासमधून पास झाला आहे. आय एक्स ॲक्सिस, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट केला आहे. आय डायमीटर इज इक्वल टू 1/4 एम आर स्क्वेअर असा आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे, आय टँजंट. मग आता इथं काय होईल? वाईकडं हिअर आय ओ दॅट इज नथिंग बट आय टँजंट, जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आय सेंटर म्हणजे या केसमध्ये तुमचा आय सेंटर हा आय डायमीटर आहे, जो आहे 1/4 एम आर स्क्वेअर, जो आपण थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस यूज करून फाइंड आउट केलेला आहे. आय डायमीटर. आता याच्यानंतर मास माहीत आहे आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस इज नथिंग बट रेडियस ऑफ दॅट फ्लायव्हील capital R, that is S is equal to R. Put this value in this equation, we get I tangent is equal to I diameter plus MR square, कारण H is equal to R आहे. H square म्हणजे R square. मग I tangent
इज इक्वल टू आय डायमीटर किती आहे 1/4 mr स्क्वेअर, हे 1/4 mr स्क्वेअर प्लस हे mr स्क्वेअर ॲज इट इज. 1/4 mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर काय येईल, इथं खाली काय नाही म्हणजे 1 आहे. डिनॉमिनेटर सेम करा किंवा मल्टिप्लिकेशन करा. आय टँजंट इज इक्वल टू mr स्क्वेअर आपण समजा कॉमन काढलं बाहेर ॲज इट इज, दोन्हीकडे पण mr स्क्वेअर आहे, mr स्क्वेअर आपण बाहेर घेतला. इथं 1/4 इज इक्वल टू 1 राहिलं, बरोबर आहे. मग इथं काय येईल या ठिकाणी हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1+4 म्हणजे काय आलं आय टँजंट इज इक्वल टू 5/4 mr स्क्वेअर. हा तुमचा आला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजंट इन इट्स प्लेन टू द म्हणजे त्या फ्लायव्हीलच्या प्लेनमध्येच असणारी टँजंट त्याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शियाला आय टी इज इक्वल टू 5/4 mr स्क्वेअर. आता आपल्याला मास माहीत आहे, रेडियस माहीत आहे, आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू शकतो. मग इथं लिहितो मी फॉर्म्युला आय टँजंट इज इक्वल टू 5/4 mr स्क्वेअर. हे आय टँजंट इज इक्वल टू 5/4 मास किती आहे, मास आपल्याला माहीत आहे 20 किलोग्रॅम इंटू रेडियस किती आहे तर 25 इंटू 10⁻² मीटर त्याचा स्क्वेअर. मग काय येईल आय टँजंट इज इक्वल टू काय येईल 5 × 10 100 /4 इंटू काय येईल इथं हे 25चा स्क्वेअर 625 इंटू 10⁻⁴. याचं मल्टिप्लिकेशन डिवायडेशन करा, इथं पण काय येईल परत एकदा 25 म्हणजे आय टँजंट इज इक्वल टू 25 625ला मल्टिप्लाय करा काय येईल 25×5 = 1,600 बरोबर 125 12 राहिले इकडं 25 दोन्ही 50 आणि 10 किती येईल 60 आणि हे 2 62 6. त्याच्यानंतर 25 × 150 आणि 6 156 बरोबर आहे आणि इंटू 10⁻⁴. मग काय येईल आय टँजंट इज इक्वल टू 10⁻⁴ आहे 4 नंतर पॉईंट इकडं 1.562 5 लिहिलं नाही चालतंय. आता ह्याचं युनिट काय लिहायचं हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. युनिट मोमेंट ऑफ इनर्शियाचं काय येईल तर आपल्याला माहिती आहे आपण कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे त्याच्या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करू शकतो, बरोबर आहे. मग आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण लिहितो 2 फॉर्म्युले आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू समेशन आय इज इक्वल टू 1 to n ऑफ mi/ri स्क्वेअर किंवा इन केस ऑफ कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ मास आय इज इक्वल टू इंटिग्रेशन r² dm. इथं आपल्याला काय दिसतं दोन्ही पण केसेसमध्ये प्रोडक्ट आहे कशाचा मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथं पण सेम आहे मास अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स बरोबर आहे. त्याच्यामुळं इथं आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट जे यूज करणार आहोत माससाठी किलोग्रॅम आणि डिस्टन्सचं युनिट आहे मीटर, त्याचा स्क्वेअर असल्यामुळं किलोग्रॅम मीटर स्क्वेअर हे ते काय असेल मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट जे तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. आणि तुमच्या पुस्तकातून बघू शकता की आपलं पुस्तकामध्ये पण आन्सर आलेलं आहे 1.5625. आपलं पण आन्सर तेवढं चाललं आहे 1.5625 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. हा तुमचा आला मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे आपण काय केलं या ठिकाणी एक फ्लायव्हील आहे चाक, लोखंडी चाक किंवा रेल्वेचं चाक आहे जे त्याच्या ओन ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टला एक स्वतःचा ॲक्सिस ऑफ रोटेशन असतो ज्याच्याभोवती तो ऑब्जेक्ट फिरतो. फॉर एक्झाम्पल समजा आपण घेतलं फॅनला एक सेंटरला ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे त्याच्याभोवती तो फॅन फिरत आहे. गाडीचं चाक घ्या कुठलेही बरोबर सेंटरमधून ॲक्सेल पास झाला असतो त्याच्याभोवती तो चाक काय होते रोटेट होते. तसंच या ठिकाणी फ्लायव्हील आहे स्वतःच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरत आहे. तर 2 पार्टमध्ये हा प्रॉब्लेम होता. एक पार्ट होता त्या चाकाची कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करा आणि दुसरा पार्ट होता जर समजा आपण ते चाक किंवा ते फ्लायव्हील जर या टँजंटच्या भोवती रोटेट करायचं म्हणलं तर त्याचं अपोजिशन किती असेल, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल असं त्यांनी आपल्याला या ठिकाणी
विचारलेलं होतं. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कायनेटिक एनर्जी काढली. फॉर्म्युला आपल्याला माहीत होता, रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. जे इक्वेशन आपण डिराईव्ह केलं होतं, बरोबर आहे. आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट व्हील. ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड आहे. अँग्युलर स्पीड आपण रॅडियन पर सेकंडमध्ये मोजतो, त्यांनी दिलेली नव्हती आपल्याला. आपण काय केलं या ठिकाणी, तर अँग्युलर स्पीडचा एक फॉर्म्युला आहे, कुठला, ओमेगा इज इक्वल टू थिटा बाय टी. हा बेसिक फॉर्म्युला ज्या मुलांना समजलेलं नाही की कसं तुम्ही यूज केलं 2πn, ते तुम्हाला सांगतो इथं. ओमेगा इज इक्वल टू थिटा बाय टी. थिटा म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रॅडियनमध्ये मोजतात. एक रिव्होल्यूशन पूर्ण झालं की त्या ठिकाणी त्या चाकानं कंप्लीट केलेले अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे 2π. अँड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन इट रिक्वायर्स टाइम इक्वल टू इट्स टाइम पिरियड, दॅट इज कॅपिटल T, 2π/t. बट वी नो दॅट 1/t इज नथिंग बट काय आहे, फ्रिक्वेन्सी. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू 2π आणि 1/t ला रिप्लेस केला आपण n. हा तुमचा फॉर्म्युला आला 2πn. म्हणून आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये ओमेगाला आपण रिप्लेस केलं होतं 2πn ने. इथं ओमेगाचा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे 2πnचा स्क्वेअर तिथं आपण केला होता, बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपण काय केलं या ठिकाणी, त्याची कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली, जी आली 5000 जूल. परंतु सेकंड पार्ट हा थोडा डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये थोडं आपल्याला स्वतः विचार करून काहीतरी करण्यासारखं होतं. त्यांनी आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करून दिलेला नाही, आपल्याला स्वतःच फॉर्म्युला डिराईव्ह करायचा होता बाय युजिंग 2 थिअरम्स, जे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. 2 थिअरम कुठले कुठले होते, थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सेस, थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस. आणि ते तुम्हाला कसे वापरायचे ते आपल्याला या न्यूमरिकलमध्ये समजले. कारण थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सेस हा आपण काय करतो, थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सेस हा आपण कुठल्याही बॉडीला यूज करू शकतो. बट थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस हा पर्टिक्युलर टाईपच्या बॉडीजलाच, म्हणजे त्याचा अर्थ प्लेन लॅमिनार बॉडीज ज्या असतील त्यांनाच आपण तो यूज करू शकतो. म्हणून सुरुवातीला आपण डायमीटर फाइंड आउट करण्यासाठी आपण थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस यूज केला, आणि त्याच्यावरून नंतर मग आपण थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सेस यूज करून परत काय केलं, आय टँजंटसाठीचं इक्वेशन किंवा फॉर्म्युला आपण फाइंड आउट केला. जो हा फॉर्म्युला तुम्हाला कुठंही लागू शकतो. हा एक फॉर्म्युला आहे, तो आपण डिराईव्ह केला. हा देखील एक फॉर्म्युला आहे, तो आपण डिराईव्ह केला. डायमीटर भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट केला. टँजंट इन इट्स प्लेन भोवतीचा केला. याच्यावरून आपण टँजंट टू इट्स प्लेन पण फाइंड आउट करू शकतो. कसं, बघा इकडं, हा तुमच्या काय न्यूमरिकलचा पार्ट नाही, परंतु तुम्हाला हा एक टेबल दिलेला आहे चॅप्टरच्या शेवटी. त्या टेबलमध्ये तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाज आहेत, नंबर ऑफ आहेत. रिंगचे 4 मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत, डिस्कचे 4 मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत. बघा इकडं कुठला कुठला ते आपण बघू. डिस्क जर आपण या ठिकाणी ड्रॉ केली तर आत्तापर्यंत पाहिलेले मोमेंट ऑफ इनर्शिया कुठले कुठले आहेत. सगळ्यात पहिला मी कुठला पाहिला, सगळ्यात पहिला आपण पाहिला या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट अन ॲक्सिस or about perpendicular axis passing through its center of mass, किंवा असा ॲक्सिस ऑफ रोटेशन जो डिस्कच्या सेंटर ऑफ मासमधून पास झाला आहे आणि त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो डिस्कचा या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती, हाफ mr². तो मी इथं लिहितो, आय सेंटर इज इक्वल टू हाफ mr². हे इक्वेशन आपण डिराईव्ह केलं. इन केस ऑफ रिंग हाच किती आहे, आय सेंटर इज इक्वल टू mr² आहे रिंगच्या बाबतीत. डिस्कच्या बाबतीमध्ये हा किती आहे, हाफ mr² आहे. नंतर आपण काय केलं, डिस्कचा इथला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला, ज्याला म्हणतो आपण डायमीटर. हा किती आला, तर आय डायमीटर आला आपला 1/4 mr². हो इथं आहे आय डायमीटर. परत टँजंट इन इट्स प्लेन म्हणजे का इथं प्लेनमध्ये असणारा टँजंट हा आय टँजंट, हा किती आला, आय टँजंट इन इट्स प्लेन 5/4 mr². आता एक राहिला आणखी, कुठला, टँजंट टू इट्स प्लेन. मी असा काढतो, टँजंट टू इट्स प्लेन, स्मॉल टी घ्या त्याला. टँजंट प्लेनला टँजंट आणि प्लेनच्या मध्ये टँजंट, दोन फरक आहे. प्लेनच्या मध्ये टँजंट म्हणजे आपण हा, आणि आय स्मॉल टी म्हणजे टँजंट टू इट्स प्लेन. तो म्हणजे कसा आहे, तर या डिस्कला परपेंडिक्युलर आहे. मग तो कसा फाइंड आउट करायचा, तर इथं परत बघितलं आपल्याला काय दिसतं, सेंटर ऑफ मासमधून एक ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाला आहे, आणि दुसरा म्हणजे कुठला, एनी ॲक्सिस ऑफ रोटेशन विच इज पासिंग फ्रॉम द डायमीटर फ्रॉम द सर्कम्फरन्स
सरकमफरन्समधून पास झाला आहे आणि कसा आहे परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आहे. इथं परत एक सिच्युएशन तयार झाली. कशाची सिच्युएशन तयार झाली तर थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिसची तयार झाली. मग थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस तुम्ही यूज करू शकता कसा IO इज इक्वल टू आय सेंटर प्लस MH स्क्वेअर. हिअर वी हॅव टू फाइंड आय टँजंट देअरफॉर IO इज इक्वल टू IT इज इक्वल टू आय सेंटर म्हणजे जो तुम्हाला माहीत आहे किती आहे हाफ MR स्क्वेअर आहे प्लस हा MR स्क्वेअर कारण H इज इक्वल टू H दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स. जर समजा हा दुसरा जो ॲक्सिस आहे हा जर सरकमफरन्समधल्या कुठल्या तरी एका पॉईंटमधून पास झाला असेल तर सेंटरमधला ॲक्स ऑफ रोटेशन आणि हा यांच्यामधलं डिस्टन्स किती असेल इक्वल टू रेडियस असेल. देअरफॉर H इज इक्वल टू R. देअरफॉर हे इक्वेशन असं होईल. मग हाफ प्लस 1 याच्यात काय केलं समजा आपण इथं A1/2 हे प्लस 1 MR स्क्वेअर कॉमन काय येईल हा आय टँजंट इज इक्वल टू हाफ प्लस 1 हे 3/2 MR स्क्वेअर. म्हणजे तुमचा इथं आणखीन एक मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहीत झाला जो डिस्कचा आहे. कसा आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट अन ॲक्सिस विच इज पासिंग परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑर टू इट्स प्लेन म्हणलं तरी चालेल. म्हणजे याचा अर्थ काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट टँजंट टू इट्स प्लेन. त्या प्लेनला टँजंट असणारा ॲक्स ऑफ रोटेशन त्याच्या भोवतीचा हा त्याच प्लेनला त्या प्लेनला इथं डिस्कला टँजंट आहे परंतु कसा इन इट्स प्लेन आहे. इथं डिस्कला टँजंट आहे परंतु कसा आहे टू इट्स प्लेन आहे. फरक आहे. हा 5/4 म्हणलं की इन इट्स प्लेन ज्या प्लेनमध्ये डिस्क आहे त्याच प्लेनमध्ये ही टँजंट पण आहे फक्त डिस्कला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे टँजंट म्हणजे काय परपेंडिक्युलर डिस्क आपण सर्क्युलर त्याच्या कुठल्याही डायमीटरमधून जर आपण बरोबर लाईन पास केली तर ती कशी असते टँजंट असते. त्याच्यामुळं टँजंट इन इट्स प्लेन टँजंट टू इट्स प्लेन अलॉंग द डायमीटर अँड अलॉंग द सेंट्रल ॲक्सिस आर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास. असे रिंगचे 4 आहेत डिस्कचे 4 आहेत सॉइल सिलेंडरचे 4 आहेत हॉलो सिलेंडरचे 4 आहेत प्लेन शीटचे 4 आहेत रॉडचे 2 आहेत. असे नंबर ऑफ मोमेंट ऑफ इनर्शियाचा एक तुम्हाला टेबल आहे जवळपास 13 काहीतरी आहेत. एकूण तसे 25-30च्या आसपास आहेत परंतु आपल्या सिलेबसला जवळपास एक 16 मोमेंट ऑफ इनर्शिया लागतात. ते आपण चॅप्टरच्या सगळ्यात शेवटी पाहणार आहोत. सध्या आपल्या इथपर्यंत समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. थँक्यू.